नमस्कार मित्रांनो, कृष्णा ऍडव्हर्टायझिंग मध्ये तुमचं स्वागत. तर मित्रांनो, आज आपण एका अशा वेगळ्या टॉपिक वरती बोलणार आहे. त्यामध्ये असं आहे की कॉस्टिंग वरती आपण थोडक्यात आज बोलणार आहे. तर मित्रांनो, बरेच क्लायंटचे प्रश्न असे असतात की तुमचा बोर्डचा बजेट जो आहे थोडा हाय जातोय, आउट ऑफ बजेट जातोय, किंवा मग तुमचे रेट्स खूप हाय आहेत. मार्केटमध्ये आम्ही अदर ठिकाणी इन्क्वायरी केली तर त्याचा रेट कमी येतोय. असे भरपूर प्रकारचे प्रश्न आम्हाला येतात. तर त्यामध्ये थोडक्यात काही माहिती द्यायची होती मला, ती तुम्हाला आता मी सांगतोय. तर त्यामध्ये मित्रांनो कसं आहे की एलईडी बोर्ड बनवत असताना बऱ्याच गोष्टीचा जो आहे रॉ मटेरियल आपल्याला लागतो. त्यामध्ये एलईडी असू द्या, हा फोम शीट असू द्या, हा ऍक्रिलिक असो, हा एसीपी असो, वायर असो, पॉवर सप्लाय असो, या प्रत्येक गोष्टीमध्ये भरपूर व्हरायटीज येतात. आपण जे वापरतो एकदम प्रीमियम लेवलचं सर्व प्रकारचं मटेरियल वापरतो, जेणेकरून की तुमच्या बोर्डला 3 ते 5 वर्ष कुठलाही प्रकारचा मेंटेनन्स नाही आला पाहिजे याची काळजी आपण घेतो. त्याच्याकरून कारण आपला जो कॉस्ट आहे थोडाफार हाय जातो. तर काय की थोडक्यात तुम्हाला काय डिफरन्स अमाऊंट जास्त येत नाही. आणि सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा असा आहे, कोणीही जर तुम्हाला डिस्काउंट मध्ये जर बोर्ड बनवून देतो याचा अर्थ असा नाही की तो घरचे पैसे घालून तुम्हाला बोर्ड बनवून तुमच्या दुकानासाठी लावून देतोय. हा तर एक वेगळा मुद्दा होत नाही. तर मित्रांनो, काय होतं की जर तुम्ही त्याचे कॉस्ट कटिंग करताय तर ऑब्व्हियसली कुठं ना कुठं तरी तुमचा जो प्रोडक्ट आहे, तुमचा जो मटेरियल येणार आहे तुमच्यासाठी, त्याच्यामध्ये ते क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नक्कीच होणार आहे. तर तुम्हाला पण तुमच्या व्यवसायासाठी जर बोर्ड बनवायचा असेल तर या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच तुम्ही त्या बोर्डची ऑर्डर दिली पाहिजे. तर धन्यवाद.